कालच खरं तर सेंट्रल रेल्वे विस्कळीत झालेली होती। याचं कारण आता समोर येत आहे। मोटरमनच्या अंत्यविधीला उशीर झाल्यामुळे शनिवारी सेंट्रल रेल्वे ही विस्कळीत झाल्याचं कळतंय। तर शुक्रवारी मोटरमन मुरलीधर शर्मा यांचा मृत्यू झालेला होता। युनियनच्या आरोपानुसार मोटरमन शर्मा यांनी तणावामुळे आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। शर्मा यांचा अंत्यविधी हा शनिवारी म्हणजे काल दुपारी 12 वाजता होणार होता, मात्र संध्याकाळी 5 वाजता त्यांचा अंत्यविधी झाला आणि यासाठी अनेक मोटरमन हे अंत्यविधीला गेलेले होते, त्यामुळे ते तिथेच अडकले, त्यांना उशीर झाला आणि हे मोटरमन कामावरती हजर न राहिल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी मध्य रेल्वे जी आहे तिची सेवा विस्कळीत झालेली बघायला मिळाली आणि प्रवाशांना या सगळ्याचा त्रास झालेला दिसतोय। प्रवाशांनी संतापही व्यक्त केलाय। याविषयी बोलूया, धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। धनंजय, काय नेमकी माहिती मिळते, काय नेमकी कारण होती? काल मध्य रेल्वे बराच काळ उशिराने धावत होती, अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द सुद्धा झाल्या होत्या। यामिनी आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या काल 100हून अधिक फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या। त्याचं कारण म्हणजे शुक्रवारी शर्मा यांनी धास्तीबाई भीतीपोटी जी आहे ती आत्महत्या केली। त्यांनी जे आहे एका एक्सप्रेस समोर आपली उडी घेऊन ही आत्महत्या केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस मोटरमॅन चालकांकडून अनेक सिग्नल जे आहेत ते जंप होतात, नकळत होतात आणि काही फुटांवर जाऊन लोकल जी आहे ती थांबवली जाते आणि यावरून आता मध्य रेल्वेवर एक कडक शासन जे आहे ते अवलंबलं गेलं आहे। अनेकांवर तशी कारवाई केली, सक्तीची कारवाई जी आहे ती मोटरमॅनवर करण्यात येते। त्याचबरोबर जर पाहिलं तर मोटरमॅनना अधिक काळ काम करणं किंवा बऱ्याच वेळ जे आहे ते डबल ड्युटी अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांना कराव्या लागतात। मात्र या सगळ्या संदर्भात मोटरमॅननी विरोध केला आणि आपण जर पाहिलं तर अंत्यविधीला शर्मा यांच्या अंत्यविधीला उशीर झाला। दुपारी 12 वाजता त्यांचा अंत्यविधी होणार होता, मात्र शनिवारी तो 5 वाजता सायंकाळी झाला, त्यामुळे अनेक मोटरमॅनना कामावर येण्यास उशीर झाला आणि या सगळ्यावरून जे आहे आपण पाहिलं तर मोटरमॅननी संप पुकारला, विरोध केला। मध्य रेल्वे शासनाचा जो आहे तो या मोटरमॅनकडून कडक विरोध करण्यात आला। मात्र याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना आणि प्रवाशांना बसलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे जर आपण पाहिलं तर शनिवारी ज्या संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेले पाहायला मिळाले, अनेक लोकल फेऱ्या रद्द झालेल्या पाहायला मिळाल्या। आज रविवार आहे, आज मात्र मेगा ब्लॉकमुळे अनेक फेऱ्या रद्द असतील, मात्र आता याचा परिणाम सोमवारी सकाळपासून पुन्हा पाहायला मिळू शकतो, तशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे सोमवारी पुन्हा प्रवाशांचे हाल होत आहेत का ऐन कामाच्या वेळेस ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद धनंजय या सगळ्या अपडेटसाठी।